अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौरांची निवड प्रक्रिया पार पडली असून शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी अमरावती महानगरपालिकेची पहिली आमसभा पार पडली। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या सभेत 8 स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली। विविध राजकीय पक्षांच्या तर्फे तज्ञ व्यक्तींना संधी देण्यात आल्याने शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे। 20 फेब्रुवारी रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या आमसभेत स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली। यामध्ये काँग्रेसच्या वतीने माजी महापौर मिलिंद चिमोटे आणि दैनिक अमरावती मंडल व आपली मातृभूमीचे संपादक अनिल अग्रवाल यांची निवड करण्यात आली। भारतीय जनता पक्षाकडून विधितज्ञ म्हणून प्रशांत देशपांडे आणि महाराष्ट्र केसरी अशी ओळख असलेले माजी नगरसेवक संजय तिरतकर यांना संधी देण्यात आली। शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेवक दिनेश बुक, युवा स्वाभिमान पक्षाकडून संजय हिंगासपुरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भोजराज काळे तर AIMIM कडून सय्यद अली यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली। सभेदरम्यान सर्व स्वीकृत सदस्यांचा सत्कार करण्यात आला आणि शुभेच्छा देण्यात आल्या। स्वीकृत नगरसेवकाची निवड ही थेट जनतेतून न येता महानगरपालिकेतील निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मतदानातून पक्षांच्या संख्याबळानुसार निवडली जाते। महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो। सामाजिक, शैक्षणिक किंवा प्रशासकीय क्षेत्रातील अनुभव असलेल्या तज्ञांना महापालिकेच्या कामकाजात सहभागी करून घेण्याचा हा उद्देश असतो। या सदस्यांना महानगरपालिकेच्या महासभेत चर्चा करण्याचा, प्रश्न उपस्थित करण्याचा आणि विविध समित्यांवर काम करण्याचा अधिकार असतो। शहराच्या विकासात्मक कामांमध्ये मत मांडण्याची संधी त्यांना मिळते, मात्र महापौर व उपमहापौर निवडणुकीत मतदानाचा अधिकार त्यांना नसतो। राजकीय पक्षांना तज्ञ व्यक्तींना संधी देत संख्याबळ मजबूत करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक पदाचा वापर केला जातो। एकूणच अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या आमसभेत स्वीकृत नगरसेवकांची झालेली निवड शहराच्या विकासासाठी महत्त्वाची ठरणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे।